Good morning guys. It's a winter time and it's a poha time. And you can see in my background that lady is washing bartan. She says that today we will make just vlog, reel and whatever it may be. So I am making vlog today, full day vlog, and we will see what is going on now. And there is kanda for pohe. Where is kanda? In तेल. एक परभणीचे सर आहेत इंग्लिशवाले, ते असे बोलतात इंग्लिशमध्ये सर काय म्हणतात ते, टुडे वी आर इन परभणी. परभणी लय मस्त ॲक्सेंट आहे त्यांचा, मजा येईल. यू विल नेवर सी ॲक्ट्रेस वॉशिंग भांडे and she is Parush and me too. What are you making today? I am making a potato, sliced potato. मी किती घाण दिसते. तू वेगळा अँगल सेट आणि केला. हे याच्यात असंच जाणार आहे. मी बघ टोपी घालून आहे, तोंड धुतलेलं नाहीये. सी घाण दिसते. असं होते ऍक्टर सोबत कधीच ब्लॉग नाही करायचा, कारण ते ब्लॉगचा सगळी लावून टाकतात. इकडून अँगल घे, तिकडून घे, लाईट घे, हे घे, ते घे. माझं थोबाड बघ, मी टोपी घालून आहे लहान लेकरासारखी. बटाटा लुक क्यूट. बटाटा नाहीये तो, आलू आहे. बटाटा आलू बटाटा आलू ये ब्लॉग एडिट कर. माझं केस होईल. नाही, ये सच है गाइस. मैं ऐसे ही मार खाती रहती हूँ. मी फक्त दिसायला मोठी दिसते, त्यापेक्षा पण लहान आहे. मग ती माझ्यावर खूप जास्त जबरदस्ती करते. माझ्याकडून सकाळी उठून काम करून घेते आणि काय म्हणतात, कॅमेरामध्ये तशी नाही दिसत, पण माघारी मग मला असाच चाकू दाखवते. आता ती विसरली होती की तिच्या हातात चाकू आहे म्हणून आणि माझ्या हातात कॅमेरा आहे म्हणून. कॅमेरा, पॉवर ऑफ जनता, पॉवर ऑफ कॉमन जनता. मी पोहे बनवले, मस्त बनवले. खिचडी नाही झाली त्याची, पण पोहेच बनवले. आपण इथे सेट करू शकतो कॅमेरा. हा, हे छान आहे. टोपी कशी दिसते बाबा. आवाज येत आहे का तुम्हाला? आवाज कॅन यू हिअर मी? लाईट पण है ना. येस. मला असं वाटतं की मी पुढचा व्लॉग आंघोळ करूनच चालू करावं. ए बापरे. अरे बुंदी, मसाला बुंदी. मला पण असंच वाटते आंघोळ करून नको घाबरतील आपल्याला असं चुकून आहे तेवढं. नाही, तुम्ही जर आम्हाला पाहून असे घाबरलेत किंवा तुम्ही जर काही म्हटलेत तर प्लीज उद्या सकाळी उठल्यानंतर स्वतःचा चेहरा आरशात बघायचा. आणि तरी पण जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही प्लीज आधार कार्डचा फोटो बघून घ्या. मी बेटर दिसते, आधार कार्डपेक्षा बेटर दिसते. सेम या माझा खांद्याडा फोटो आहे तर काढून. माझे पोहे ज्याच्यात मीठ खूप जास्त पडलं. आणि तरी पण आम्हाला एका जणांना रिजेक्ट पण तरी केलं. पण आम्हाला नेक्स्ट टाइम ह्याच्यामध्ये मीठ जास्तच टाकायचं, असं नाही की कमी टाकायचं. येस. घाबरत थोडं. तरी पण कोणीतरी एक रिजेक्ट पण, मिठासाठी पोहे रिजेक्ट पण झाले आहेत. पण तरी पण मी काहीच नाही ऐकून घेणार, बिकॉज त्यांना ऑप्शन नाही आहे दुसरं. खाणं शेवटी माझ्याच हातचे पोहे आहेत. ही पोरगी काहीच नाही करत. एव्हरीथिंग सगळं मी बनवते. आता मी भाजी पण टाकली आहे, थोड्या वेळात तुम्हाला दाखवते. खूप छान आलूची भाजी बनवली आहे मी.
आता आंघोळ करेल, सगळे कामं करेल. शी डू नथिंग. काय म्हणावं आता तुम्हाला, काय सांगू तुम्हाला. बघा कशी खाते. मी आणखी खाल्ले पण नाही आहेत. मी आणखी, अरे बापरे ले गाण दिसतात. आता मी आंघोळ करूनच भेटते तुम्हाला. मी याचं तोंड दाखवू शकतो ब्लॉगमध्ये, कारण याने आंघोळ केली आहे. आणि हे माझे पोहे खात आहे. कसे झाले पोहे? पोहे खाते. शेव एक नंबर. त्याला म्हणलं पोहे कसे झाले, पण ते शेव एक नंबर. बदामवाले पोहे. आय कार्ड आहे ते माझं. आय कार्ड वरती असं असतात फोटो. इनोसेंट. बापरे. दाखवू शकते लोकांना. नाही पण अंघोळ केल्यानंतर मला आत्ता टाइम भेटला. मी लिप बाम लावलाय, काही बघू नका. फॉर्म भरत आहे, कारण की ड्युटीपेक्षा इम्पॉर्टंट काही नाही आहे. तुम्ही व्लॉग जरी करत असाल तरी पण इम्पॉर्टंट काहीच नाही आहे. पीपल विल नेवर गिव्ह यू इज्जत इफ यू डोंट हॅव युअर ओन मनी. फॉर्म भरत आहे, बघू. अभ्यास बी करावा लागणार आहे, नाही तर मला संन्यास घ्यावं लागेल. अच्छा ठीक आहे, थांबा. पेमेंट करायचं आहे, QR कोड करायचा आहे. तुम्ही हिला बघू शकता. तुम्ही जर पूर्ण व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल की हे वही इंसान है जो सुबह बोल रहा था कि अपन रील बनाएंगे करके. बट नाउ दूर दूर देशा गावी जिकडं म्हटलं तिकडे गेले आहेत ते. डा 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 डा. बिलो 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 इज स्लीपिंग. आप ही बताओ फिर अब कसे काय होती रील. मी तर माझा टास्क पूर्ण केला की मला आज एक व्लॉग बनवायचा होता, मी बनवत आहे. माना पांचट असेल, बट पांचट म्हणून दाखवा तुम्ही, मग सांगते तुम्हाला मजा. किती अवघड आहे माहिती आहे का, असं मोबाईल घेऊ फिरणं बागलासारखं. त्यात आपण व्हिडिओ करत असताना असे शेजारी बसलेले लोक हसतात. ही ही. इट्स अ चाय टाइम. फायनली ताई उठलेल्या आहेत. कामाचं बोलते. आणि आंघोळ झालेली आहे, एक झोप झालेली आहे. आणि झाले काय पण सांगू नको, बुक्की दे. सकाळी म्हणजे तरी पण किती वाजता? सकाळी म्हणजे माझी प्लीज माझी आंघोळ लवकर झाली होती. जेवण करायच्या आधी आंघोळ झालेली माझी. 11:30ला जेवण झालं रेडी आपल्यातलं. रिसीव तुझ्यामुळे चुकीचा मेसेज जात होता. अजून तरी मला पेमेंट रिसीव झालं नाहीये. गाईज ऐकू नका. मी केली आंघोळ आता, फक्त फेस वॉश नाही केलेला. मी झोपेतून उठली आता जस्ट. स्टील आय एम लुकिंग गुड. रिसीव झालं माझा टास्क असा कंप्लीट झालाय की मला ब्लॉग बनवायचा आहे म्हणून. पण आणखी आमचं काही माझा टास्क गॉड नोज चावती. आता आम्ही टेरेसवर चाललोय आणि हळूहळू बोलू, कारण की आम्ही वर कपडे वाळू घातले आहेत, जे की असे हे म्हणतात की चालत नाहीत वर वाळू घालायला. बट बघू. तुम्हाला टेरेसवर इलिगल कामं करताना पकडी गेली. जर कोणी
जर कोणी या टॉवरचं बघत असेल शोनेश टॉवरचं तर बघा ही पोरगी वरती कपडे वाळू घालते. सी गाईज, ला 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 ला, ओ माय गॉड, ब्युटी. आमच्या बाल्कनीतून पण हाच व्ह्यू दिसतो ऍक्च्युली. काम करती हुई लेडी. आणि मी म्हणजे मी पण काम करते. मी सगळ्यात जास्त कामं करते. नॉर्मली कसं आहे, जेव्हा मी व्हिडिओ बनवत नाही आहे किंवा तुम्हाला जे दिसत नाही आहे तेव्हा मी काम करते, ठीक आहे. आणि मी जेव्हा काम नसते करत तेव्हा मी व्लॉग बनवत असते आणि तेव्हाच ही काम करत असते. म्हणजे माझा व्हिडिओ घ्यायला कोणी नाही आहे. म्हणजे मी कॅमेरामॅन ठेवायला पाहिजे, म्हणजे समजून जाईल तुम्हाला की मी काम करते म्हणून. आता आम्ही वापस खाली चाललो. आम्हाला टाईम मिळाला व्लॉग करायला, रील करायला. जर तुझ्याशी एक मिनिट, मी जर तुझ्याशी इंग्लिशमध्ये बोलते तर तू इंग्लिशमध्ये नाही, मराठीतच बोलायचं. हिंदीमध्ये रिप्लाय दिल्यावर काय असं आहे का? इंग्लिश आणि हिंदीचा काय संबंध आहे? बरं सांग. यू आर लुकिंग टू मच ब्यूटीफुल अँड या, याचा अर्थ काय? मैडम वर डूइंग जाने की तैयारी कल मुंबई को, एंड आई एम हियर टू एंडिंग द ब्लॉग. आवाज आला का नाही तुम्हाला काय माहिती. बाबू किती ब्लर झालं, थांबा मित्रांनो. काहीच नाही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्लॉग. आम्ही रील बनवली एक, कामाकामात गेलो, त्यानंतर मग थोडंसं डिस्ट्रॅक्शन आलं, मग त्या डिस्ट्रॅक्शनमध्येच डिस्ट्रॅक्ट झालो आम्ही खूप जास्त. हां तसंच झालं आहे की ती मुंबईत घर शोधत आहे आणि मी दुसरीकडे कुठेतरी शोधत आहे. सांगेल तुम्हाला लवकर, आत्ताच नाही सांगत. आणि कुछ नाही, इथपर्यंत पोहोचले असाल तर आय लव्ह यू. कारण की एवढा बोरिंग ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पोहोचून बघत आहात म्हणजे ट्रू फॅन. मी तुमची फॅन. हो. चलो बाय बाय, थँक्यू, गुड नाईट.